मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा मक्याचे कणीस खाण्याचे फायदे. रिमझिम पावसात कणीस खाण्याची एक वेगळी मजा असते. पावसात लिंबू मीठ लावून भाजलेली मक्याची गरमागरम कणसे खायला अनेकांना आवडतात. हे कणीस जिभेचा स्वाद तर वाढवतेच, त्याचबरोबर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याचे आहे. आज पाहूयात मक्याचे कणीस खाण्याचे फायदे. नंबर 1. मक्याच्या कणसामध्ये अनेक पौष्टिक तत्व व फॅटी ऍसिड असते, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असते. नंबर 2. मक्यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस ही तत्वे असतात, ज्याच्यामुळे हाडं मजबूत होतात व हाडांच्या आजारापासून दूर राहता येतं. नंबर 3. मक्याच्या कणसामध्ये लोह जास्त प्रमाणात असते, जे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता भरून काढते. नंबर 4. महिन्यातून एकदा तरी कणीस उकडून खाल्ले पाहिजे, त्याने पोट निरोगी राहते. नंबर 5. ज्यांना वात व पित्ताचा त्रास आहे त्यांनी उकडलेले कणीस खावे, त्याचा खूप फायदा होतो. नंबर 6. मक्याच्या कणसामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, जे आपल्या शरीराला उत्साह प्रदान करतात. खूप दमल्यासारखे वाटत असेल किंवा आळस आल्यासारखे वाटत असेल तर मक्याचे कणीस खावे. नंबर 7. मक्यामध्ये असलेले विविध फायबर्स आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते, जे आपल्या हृदयासाठी चांगले असते. नंबर 8. मका आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करते, म्हणूनच मोठमोठ्या खेळाडूंच्या डाएट प्लॅन मध्ये मक्याचा समावेश असतो. नंबर 9. डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मका खाणे खूप चांगले असते, कारण मक्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असते, जे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप उत्तम असते. नंबर 10. ऍसिडिटी व बद्धकोष्ठता यासारखे पोटाचे विकार मका खाल्ल्याने दूर होतात. याच्या सेवनाने पोट साफ होण्यास मदत होते. नंबर 11. मक्यामध्ये फॉलिक ऍसिड जास्त असते, त्यामुळे गरोदर महिलांनीही मक्याचे कणीस खाणे खूप चांगले असते. नंबर 12. लहान मुलांना मका आवर्जून खाण्यास द्यावा, त्यांचे दात मजबूत होण्यास मदत होते. नंबर 13. मक्यात भरपूर कार्ब्स व कॅलरीज असतात, जे वजन वाढीसाठी मदत करतात. नंबर 14. मक्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर असतात. हे कर्करोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे. तसेच नवी स्किन सेल्स तयार होतात, सुरकुत्या दूर होतात, त्वचा तजेलदार होते. नंबर 15. मक्याची दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर मक्याच्या कणसाचे 2 तुकडे करा आणि मधल्या भागाचा सुगंध घ्या, यामुळे सर्दी कमी होते. नंबर 16. मक्याचे कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राख गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्याने कफचा त्रास कमी होऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.